नाशिक विभागीय मंडळांतर्गत फेब्रुवारी ते मार्च 2026 मध्ये झालेल्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेशी संबंधित एका प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. रिपब्लिकन सेनेचे प्रदेश प्रवक्ते डॉ. अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव आणि नाशिक महानगर प्रमुख डॉ. अनिल आठवले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली. रिपब्लिकन सेनेच्या म्हणण्यानुसार परीक्षा केंद्र क्रमांक 201 कैलासवासी विलास नाना सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालय डांग सौंदाणे तालुका बागलाण येथे विज्ञान शाखेचा विद्यार्थी हरिभाऊ पांडुरंग जाधव यांच्या जागी अन्य व्यक्तीने परीक्षा दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात प्राध्यापक अमोल बच्छाव यांनी 23 एप्रिल आणि 8 मे 2026 रोजी नाशिक विभागीय मंडळाकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत नाशिक विभागीय मंडळाच्या सचिव सरोज जगताप यांनी संबंधित विद्यार्थ्याचा निकाल चौकशी पूर्ण होईपर्यंत राखून ठेवला असल्याचे सांगण्यात आले. रिपब्लिकन सेनेने चौकशीसाठी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्याने फेब्रुवारी/मार्च 2026 मधील परीक्षेत सर्व विषयांच्या ज्या मूळ उत्तरपत्रिका लिहिल्या आहेत त्यावरील हस्ताक्षर आणि सदर विद्यार्थ्याचे मूळ हस्ताक्षर यांची फॉरेन्सिक/तज्ज्ञांमार्फत अधिकृत पडताळणी करावी. परीक्षा कालावधीत वर्गात रोज घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थिती पत्रकावरील स्वाक्षऱ्यांची मूळ विद्यार्थ्याच्या अधिकृत स्वाक्षरीशी अचूक पडताळणी व्हावी. केंद्र क्रमांक 201 मधील संबंधित ब्लॉकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संपूर्ण परीक्षा कालावधीतील फुटेज मागवून त्या वर्गातील हालचालींची आणि परीक्षार्थींच्या चेहऱ्यांची पडताळणी करावी. मूळ विद्यार्थ्याऐवजी अन्य व्यक्तीला बसवल्याचा दाट संशय असल्याने या संपूर्ण रॅकेटची अधिकृत कागदपत्रांनिशी आणि केंद्र प्रमुखांच्या जबानीसह चौकशी व्हावी. विद्यार्थ्याचा परीक्षा अर्ज आणि त्यासोबत जोडलेले ओळखपत्र यांची प्रत्यक्ष विद्यार्थ्याशी आणि सुनावणीच्या वेळच्या ओळखपत्राशी पडताळणी करण्यात यावी. या प्रकरणात ज्या ज्या घटकांचा समावेश निष्पन्न होईल त्या सर्व लिपिक, कर्मचारी, शिक्षक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, संस्था समन्वयक, संस्था सचिव, संस्था चालक, भरारी पथक व इतर सर्व संबंधित घटकांवर कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करून परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित विद्यार्थ्याचा निकाल जाहीर करू नये अशी भूमिका रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. आता या प्रकरणातील चौकशीचा अंतिम अहवाल काय येतो आणि शिक्षण मंडळ पुढे कोणती भूमिका घेते याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. संविधान न्यूज प्रतिनिधी सुमित्रा महाजन, नाशिक. आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जो शिक्षणाचा खेळखंडोबा चालू आहे आणि या शिक्षणाच्या खेळखंडोबामुळे प्रामाणिकपणे जे अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी मागे पडू लागले आहेत आणि त्यांच्या शैक्षणिक करिअरशी, संपूर्ण आयुष्याशी काही शिक्षण माफिया, काही गुंड या संपूर्ण विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करण्यावरती ठेपलेले आहेत. याच्या अनुषंगाने अतिशय सविस्तर आणि पुराव्यासह आपण आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण राज्याचं, संपूर्ण प्रामाणिक विद्यार्थ्यांचं, मंत्रिमंडळाचं आणि खास करून आपले सन्माननीय शिक्षण जे आपले मंत्री महोदय आहेत ते त्यांचं सुद्धा लक्ष आपण या माध्यमातून वेधणार आहोत. दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मी स्वतः, मला जेव्हा काही पुरावे हाती आलेत आणि जेव्हा मी चर्चा केली काही लोकांशी, प्रत्यक्षदर्शींशी आणि ज्या पुराव्यांची मी पडताळणी केली त्या पुराव्यांच्या आधारे 12वीचा निकाल लागण्याच्या अगोदर जे विद्यार्थी डमी बसवण्यात आले किंवा जो विद्यार्थी डमी बसवण्यात आला तो मुळातच गुंडगिरी प्रवृत्तीचा विद्यार्थी आहे आणि शिक्षण संस्थेचा जो संस्था चालक जो आहे तो स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांचा निकटवर्तीय आहे हे आपल्याला दिसून येतं.
आणि मग यांनी मिळून काय केलं तर याच्यातले काही बारकावे तुम्हाला मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो. आणि याच्यामध्ये जे काही आहेत त्या विद्यार्थ्याचे संबंध जे आहेत वैभव देवरे नामक जो खंडणीखोर आहे याच्याशी सुद्धा आहेत. म्हणजे त्याचा जो गोतावळा आहे तो या प्रकारचा आहे. आणि मग यांनी मिळून काय केलं तर या विद्यार्थ्याने स्वतः विज्ञान शाखेमध्ये 17 नंबरचा फॉर्म भरला. 17 नंबरचा फॉर्म भरल्यानंतर जे काही 201 नंबरचं परीक्षा केंद्र आहे 12वीचं ते बागलांमधील कैलासवासी विलास नाना सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालय डानसौंदाणे तालुका बागलाण या आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे हरिभाऊ पांडुरंग जाधव. त्याचा बैठक क्रमांक आहे S020-290. या विद्यार्थ्याने काय केलं तर या विद्यार्थ्याने माझ्याकडे काही पुराव्या इंग्लिशच्या पेपरमध्ये तो विद्यार्थी फक्त वरच्या पेजमध्ये नाव नंबर लिहितो किंवा नंबर आणि सिग्नेचर करतो आणि आतमध्ये पेपर लिहिण्यासाठी पूर्णपणे डमी विद्यार्थी बसवण्यात आला. हे ब्लॉकमध्ये आपल्याला पूर्ण माहिती आहे किंवा CCTV जे आहे तपासल्यानंतर लक्षात येईल. याच्याही पलीकडे या शिक्षण माफियांनी असं डोकं चालवलं या संस्था चालकाने. बायोलॉजीचा पेपर जो होता तो बायोचा पेपर स्वतः जो परीक्षार्थी जो आहे तो ब्लॉकमध्ये दाखवला आणि बायोचा पेपर लिहिण्यासाठी जो डमी विद्यार्थी होता तो संस्था चालकाच्या स्वतः दालनात बसून ते पेपर लिहिलेला आहे. हे संपूर्ण आपल्याकडे व्हिडिओ पण आहे. ज्याने कबूल केलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे आणि ते सुद्धा आपण वेळ प्रसंगी समोर मांडणार आहोत. त्याच्यामध्ये त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की बायोचा पेपर जो आहे याच्यामध्ये वेळ पडली तर आपण स्वतः मंत्रालयात शिक्षण मंत्र्यांना हे दाखवणार आहोत आणि बोर्डाला सुद्धा आपण ते सादर करणार आहोत. बोर्डाकडे आपण कंप्लेंट केलेली आहे. त्याच्यानुसार त्यांनी 12वीच्या निकालामध्ये संबंधित विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की मला रितसर कळवलं की याची सुनावणी आपण करणार आहोत आणि मग त्यानुसार 18 मे रोजी सुनावणी देखील झाली. परंतु बोर्डाच्या एकूण कामकाजाबद्दल आपल्याला शंका येत आहे आणि काहीतरी आर्थिक देवाणघेवाण असेल किंवा भ्रष्टाचारीच्या माध्यमातून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार आहे. आणि जर अशा पद्धतीने स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये जर समजा अशा पद्धतीने प्रकार जर होत असेल आणि हा भ्रष्टाचार करणारा स्वतः जो संस्था चालक आहे तो शिक्षण मंत्र्यांचा निकटवर्ती असेल तर ही निश्चितच धक्कादायक बाब आहे. याचं संपूर्ण शिक्षण मंत्रालयाने संपूर्ण प्रशासनाने याचं गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. आणि मग याच्यानुसार आपल्या काय मागण्या आहेत तर असा प्रकार थांबण्यासाठी किंवा याची पडताळणी होण्यासाठी संपूर्ण त्या विद्यार्थ्याचं मूळ हस्ताक्षर आणि जे पेपर मधलं हस्ताक्षर आहे याचं क्रॉस व्हेरीफाय फॉरेन्सिक व्हेरिफिकेशन जे आहे ते झालं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही त्या ब्लॉकमध्ये जो विद्यार्थी बसला होता किंवा विद्यार्थ्यांचं मुवमेंट आपल्याला लक्षात घेण्यासाठी ते आपल्याला CCTV तपासले पाहिजेत. त्यानंतर या रॅकेटमध्ये संस्था चालक, केंद्र प्रमुख, सचिव, नंतर तिथला असलेला क्लर्क, नंतर तिथला असलेले पर्यवेक्षक हे सर्व सामील आहेत, मुख्याध्यापक सामील आहेत. आणि कमालीची गोष्ट अशी की 18 तारखेला ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस या सर्व प्रेक्षकांनी खोटी जबाब जो आहे ते तिथं दिलेले आहेत की आम्ही होतो, आम्ही या विद्यार्थ्याला पाहिलं. वास्तविक माझ्याकडे असणारा जो सबळ पुरावा आहे तो सबळ पुरावा आहे. त्यामुळे मी इथं छाती टोकपणे इथे सांगू इच्छितो. आणि असा प्रकारचा जो भ्रष्टाचार शिक्षण व्यवस्थेमध्ये चाललेला आहे आणि याच्या पलीकडे असं मला कळालंय की ज्यावेळेस ब्लॉकमध्ये कॉप्या येतात त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये CCTV बंद करण्यात येतात आणि मग नंतर पुन्हा ते CCTV चालू करून आणि मग ते सुरळीत दाखवलं जातं. तर अशा पद्धतीने जे काय या सर्व रॅकेटमध्ये जे जे सामील आहेत संस्था चालक असतील, तो विद्यार्थी असेल, तिथले असणारे मुख्याध्यापक, नंतर तिथला त्यावेळेचा स्पॉट, तिथला असणारे पर्यवेक्षक या सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ते केंद्र 12वीच्या परीक्षेसाठी सील करण्यात यावं, त्याची मान्यता रद्द करण्यात यावी. शिक्षण मंत्र्यांनी स्वतः महोदयांनी या विषयावरती गांभीर्याने घेऊन कठोर चौकशी करून दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करत ही संपूर्ण कारवाई करावी अशी आमची ठाम भूमिका रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या परिस्थिती बघितली असेल. तर नीटची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली आणि परीक्षा रद्द झाल्यामुळे काही लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यातच जर आता आपण जर बघितलं तर नुकताच 1-2 दिवसापूर्वी कर्नाटकची एक विद्यार्थिनी नागपूरमध्ये शिक्षण घेत होती. शिक्षण घेत असताना तिला परीक्षा दिल्यानंतर तिला गॅरंटी होती की मला 350च्या आसपास मार्क पडतील. पण जेव्हा परीक्षा रद्द झाली त्यानंतर तिने आई वडिलांच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली की आई बाबा मी पुन्हा नीटच्या परीक्षेला सामोरे जाऊ शकत नाही आणि तिने आत्महत्या केली.
आई वडील कर्ज काढताय, मुलांचं शिक्षण करताय. असं होत असताना हे भ्रष्ट सरकार शिक्षणाच्या नावाखाली पेपर फुटी असेल किंवा डमी विद्यार्थी असतील अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे. पेपर फुटीचं प्रकरण आपल्या समोर असतानाच महाराष्ट्रामध्ये इयत्ता 12वीची सगळ्यात महत्त्वाची परीक्षा मानली जाणारी या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना डमी बसून मूळ विद्यार्थी साईडला ठेवून डमी विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्याचं कारस्थान उघडकीस आलेलं आहे. सदर विद्यार्थ्याचे सगळे सबळ पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत. सदर जी संस्था आहे या संस्थेमध्ये अनेक वर्षापासून असे कारस्थान चालू आहे. आपण जर बघितलं तर 12वीची परीक्षा जर एखादा विद्यार्थी पास झाला तर तो नीटची परीक्षा देऊ शकतो आणि तो पुढच्या वर्गात जाऊ शकतो. पण हे भ्रष्ट सरकार पैशाच्या आहारी जाऊन विद्यार्थ्यांना डमी बसून आणि विशेष म्हणजे डमी बसवत असताना जो संस्था चालक आहे त्या संस्था चालकाच्या कॅबिनमध्ये बसून पेपर लिहिण्याचं कारस्थान या ठिकाणी उघड आलेलं आहे. माझी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की हे जे कारस्थान चालू आहे मग ते 10वी असेल 12वी असेल नीट असेल, जो विद्यार्थ्यांच्या जीवनाबरोबर खेळ चालू आहे, जे विद्यार्थी खरंच अभ्यास करून पुढे जात आहे त्यांच्या जीवनाबरोबरचा जो खेळ आहे हा खेळ थांबवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार देऊन या राज्याचे शिक्षण मंत्री असतील किंवा केंद्राचे शिक्षण मंत्री असतील यांनी दोघांनी राजीनामे देणं गरजेचं आहे अशी आमची आज प्रमुख मागणी आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवतो की जी संस्था आहे सोनवणे उच्च माध्यमिक सौंदाणे या संस्थेचा जो संचालक आहे मेन तो शिक्षण मंत्र्यांबरोबर बसलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी डमी पेपर दिलेला आहे तो कोयते घेऊन हातात फिरून त्याचा निकटवर्ती आहे आणि त्यांनी या ठिकाणी डमी पेपर दिलेले आहेत. आम्ही तशी बोर्डाकडेही मागणी केलेली आहे. आपल्याला या संदर्भात सविस्तर माहिती आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रवक्ते सांगतीलच, कारण त्यांनी स्वतः हे प्रकरण हँडल केलेलं आहे. दुसरा विषय म्हणजे उपवर्गीकरण आणि या महाराष्ट्राने जाती जातीमध्ये भांडणं लावून 59 जातीचा जो समूह आहे त्या समूहाला तोडण्याचं कारस्थान या ठिकाणी रचलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा आपला निकाल दिला तेव्हा निकालात सांगितलेलं आहे की जनगणना पूर्ण असल्याशिवाय तुम्ही उपवर्गीकरण करू शकत नाही. तरी सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हात धरून कारस्थान करून उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे आणि या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचा कडाडून विरोध आहे आणि त्या संदर्भात राज्यस्तरीय बैठक 7 तारखेला औरंगाबाद येथे आयोजित केली आहे. तरी आपल्या माध्यमातून मी तमाम अनुसूचित जातीच्या वर्गातील सर्व जातींना आवाहन करतो की या राज्यस्तरीय बैठकीला सगळ्यांनी उपस्थित राहावं. पुढील मार्गदर्शन आपल्याला आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रवक्ते अमोल बच्चाव करतील.